नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। बेलदार समाजाचे असल्या कारणाने आमशेत गावात गावठाण जमिनीत बांधलेली झोपडी काही दिवसांपूर्वी तोडण्यात आली। महाड तालुक्यात आमशेत गावच्या MIDC हद्दीत आमशेत गावचे 40 वर्षापासूनचे रहिवासी अशोक हरिभाऊ पवार यांनी महाडचे तहसीलदार महेश चितोळे यांना दिले निवेदन। मला न्याय द्या साहेब, मी माझ्या कुटुंबियांसाठी राहण्यासाठी एक झोपडी आमशेत गावाच्या गावठाण जमिनीत बांधली होती, परंतु ती काही दिवसांपूर्वी आमशेत गावातील सुरेंद्र चव्हाण, मनोज चव्हाण यांनी तोडली। मला गावकऱ्यांनी वाळीत टाकले। साहेब, मी दगड फोडून माझ्या कुटुंबाचं पोट भरतो। मी बेलदार समाजात जन्म घेतला म्हणून पाप केलं का? मला न्याय द्या, नाही तर मृत्यूदंड द्या। अशोक हरिभाऊ पवार हे बेलदार भटक्या समाजाचे असून गेली 40 वर्षापासून आमशेत या गावात राहत आहेत। त्यांचे रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, आधार कार्ड सर्व आमशेत गावचे आहे। सरकार बेघरांना घरे बांधून देत, पण मला मात्र गावकरी घर बांधून देत नाही। मी कोठे जागा सुद्धा देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे शेतकरी दाखला नाही। मला जोपर्यंत आपण न्याय देणार नाही तोपर्यंत मी येत्या 24 सप्टेंबर 2024 पर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे अशोक पवार यांनी निवेदनामध्ये सांगितले आहे। मी अशोक हरिभाऊ पवार, दलित समाजाचा माणूस आहे। मी 40 वर्षे आमचेच गावामध्ये राहतो। गावातली लोक मला शूद्र बोलतात आणि गावठाणामध्ये मला घर बांधून देत नाही। कोकण विभागीय संपादक दिलीप जाधव। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।